बघा, ए व बी यांच्या वयांची बेरीज 50 वर्ष आहे. 5 वर्षाआधी एचे वय बीच्या 7 पट होते, तर ए बीची आजची वये किती? प्रश्न सोडवायचा कसा? पर्याय दर्शवले नाहीत. लेकरांनो लक्ष द्या. इथं ए आणि इथं बी. इकडं काय तर त्यांच्या वयाचं गुणोत्तर. बघा, गणित म्हणते की 5 वर्षाआधी एचं वय बीच्या 7 पट होतं. कधी? 5 वर्षाआधी. मग इथं प्रश्न म्हणाशी की 5 वर्षाआधी त्यांच्या वयाचं गुणोत्तर काय? लक्ष द्या. 5 वर्षाआधी त्यांच्या वयाचं गुणोत्तर काय हा प्रश्न. 5 वर्षाआधी एचं वय बीच्या 7 पट, म्हणून बीचं 5 वर्षा अगोदरचं वय जर x, तर x ची 7 पट 7x. हे झाले त्यांच्या 5 वर्षा आधीच्या वयाची गुणोत्तर. त्यांच्या आजच्या वयाची गुणोत्तर किती हा प्रश्न. आजच्या काय हो वयाची गुणोत्तर किती ही गोष्ट 5 वर्ष अगोदरची. त्यांच्या आजच्या वयाची गुणोत्तर किती हा प्रश्न. त्यासाठी या गुणोत्तरात 5 मिळवा, याही आणि याही. आता गणिताच्या उत्तराकडे. गणित म्हणते की ए बी यांच्या वयाची बेरीज 50 वर्ष, म्हणून आजच्या त्यांच्या वयाची ही गुणोत्तर इथं अधिक स्वरूपात, जसं की 7x अधिक 5 अधिक x अधिक 5 आणि आजची त्यांच्या वयाची बेरीज 50. 7x आणि x बेरीज 8x अधिक 5 आणि 5 10 बराबर 50. 8x ला एकटं करू, 50 कडे जाताना 10 वजा स्वरूपात. 8x बराबर ही वजाबाकी 40. x ला एकटं करा, 40 कडे जाताना 8 भागीला आणि x बराबर हा 5 न गेलेला भाग. 8×45. प्रश्न. ए बीची आजची वय किती? म्हणून आजच्या त्यांच्या वयाच्या गुणोत्तरात लेकरांनो मिळाल्या x ची किंमत लक्ष द्या. अर्थात 7 गुणिला x ची किंमत 5 आणि अधिक 5, अर्थात 7×5 35 अधिक 5 40 वर्ष हे वय याचं. आणि बीच किती? x अधिक 5 म्हणजे x ची किंमत 5 अधिक 5 10 वर्ष हे वय बीच. प्रश्नकर्त्या विद्यार्थ्याने पर्याय दर्शवले नव्हते. ओके. वयवारी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल. ओके.